न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन या अगोदर न्यूटनचे दोन नियम पाहिले आपण. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेटमेंट काय सांगते आपल्याला? an object continues in its state of rest or state of uniform motion unless an external unbalanced force acts on it. वस्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. रेस्ट आहे, रेस्टच राहण्याचा प्रयत्न करते. मोशन मध्ये आहे, मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते. कधीपर्यंत? जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर कार्य करणार नाही. ओके. फर्स्ट लॉ इज ऑल्सो नोन एज लॉ ऑफ इनर्शिया. त्याचे अनेक उदाहरण पाहिले आपण की अचानक निघालेली बस, स्टेशन पासून निघालेली बस, त्यावेळेस आपल्याला मागे झटका लागतो, किंवा मोशन मध्ये असलेल्या बसला अचानक ब्रेक लागल्यावर व्यक्ती समोर जाऊन पडतो. राईट. त्यानंतर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन दॅट इज रिलेटेड टू मोमेंटम. Momentum is the product of mass and velocity. It is related to change in momentum. Newton's second law of motion states that the rate of change of momentum is directly proportional to the applied force, and the change in momentum takes place in the direction of force. कि मोमेंटम मधला जो चेंज होता है हा चेंज फोर्स मुळे होता है, आणि ज्या दिशेने फोर्स लावलाय त्या दिशेने ते चेंज होत आहे असं आपल्याला सांगतात. त्यानंतर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा तिसरा नियम आपल्याला पाहण्याबद्दल काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पेज नंबर 14 वर बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय इज देअर अ थिक बेअर ऑफ सॅन्ड फॉर अ हायर जंपर फॉल ऑन आफ्टर हिज जंप. लॉशी रिलेटेड नाही, मोमेंटमशी आहे की जर आपल्याला हाय जंप करायचे असेल, उंच उडी मारायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल, अशा वेळेस आपण त्या ठिकाणी वाळूचा जो ढीग बनवतो, जाड ढीग बनवतो. यामुळे फायदा काय होतो की जेव्हा आपण उंच उडी मारत असतो तेव्हा हाय लेवल स्पीडनं खाली येत असतो, व्हेलॉसिटीनं. तेव्हा जर जमीन कडक असेल तर आपल्याला मार जोरात लागतो, बरोबर आहे. आणि जर वाळू असेल तर मार हा जोरात लागणार नाही. कारण काय? जर जमीन कडक असेल तर आपलं जे फोर्स आहे ते फोर्स त्या वस्तूवर काम करतं, तेवढंच फोर्स आपल्याला विरुद्ध दिशेने मिळतं आणि आपल्याला मार जोरात लागतो. तेच जर आपण वाळू घेतली तर फोर्स जे कार्य करत आहे ते कमी फोर्स कार्य करते, त्यामुळे आपल्याला अपोजिट फोर्स कमी मिळतो. पुढे बघूया. लेट्स ट्राय दिस. टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रेअर. एक प्लास्टिक बोट घ्या, पाणी घ्या, चांगल्या बकेटामध्ये वगैरे पाणी घ्या. एक प्लास्टिकची खेळण्यातली बोट घ्या, मागच्या साईडने त्याला छिद्र पाडा आणि त्या छिद्रामध्ये फुगा बसवा, हवा भरलेला फुगा. पुढे काय म्हटलं? फिक्स इट ऑन द होल इन द बोट. रिलीज द बोट इन वॉटर. व्हॉट हॅपन्स टू द बोट ॲज द एअर इन द बलून एस्केप्स फ्लो. जशी जशी हवा निघून जाईल त्या बलून मधून काय होईल? बोट पुढे पुढे सरकत जाईल. हवा मागच्या साईडने निघत जाईल, मागे ढकलल्या जाईल, तर बोट पुढे ढकलल्या जाईल. तर याचा अर्थ काय की बलून मधून जी हवा निघत आहे ती मागच्या दिशेने जात आहे आणि तीच हवा काय करत आहे? विरुद्ध दिशेने त्या बोटला फोर्स लावत आहे आणि बोट पुढे पुढे जात आहे. हे उदाहरण न्यूटनच्या थर्ड लॉशी संबंधित आहे. म्हणजे काय? जे काय आपण फोर्स लावतो, फोर्सचा परिणाम आपल्याला लक्षात आलेला. इफेक्ट ऑफ फोर्स या फर्स्ट लॉ पाहिला. फोर्समुळं रेस्ट वस्तू मोशन मध्ये येते किंवा मोशन मधली रेस्ट होते. पण फोर्स हे कधी एकट्यामध्ये कार्य करत नाही. इट इज नॉट इन अ वर्ल्ड. फोर्स इज ऑलवेज फाउंड इन पेअर्स. नेहमी पेअर्स मध्ये असतं, जोडीनं असतं. कुठल्याही एखाद्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवर फोर्स लावल्यावर दुसरी सुद्धा वस्तू त्या पहिल्या वस्तूला फोर्स लावते.
when one object exerts a force on second object, at the same time the second object also exert equal and opposite force to the first object. म्हणजे जेव्हा एखादी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला फोर्स लावते त्याच वेळेस दुसरी वस्तू पहिल्या वस्तूला सारखं पण विरुद्ध दिशेने फोर्स लावते. मग पहिलं जे फोर्स कार्य करतं, पहिल्या वस्तूने जे फोर्स लावले त्याला आपण ऍक्शन फोर्स म्हणतो. The force exerted by the first object is known as action force, and the force exerted by the second object is known as reaction force. त्याला आपण reaction force म्हणतो. तर कुठल्याही दोन वस्तूमध्ये जेव्हा दोन्हीपैकी एका वस्तूनं दुसऱ्या वस्तूला फोर्स लावते त्याच टाइमला दुसरी सुद्धा वस्तू पहिल्या वस्तूला इक्वल आणि ऑपोजिट फोर्स लावते. आणि त्याच्याशी संबंधित न्यूटनचा थर्ड लॉ. याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहतात. फॉर एक्झाम्पल, when a bullet is fired from the gun, बंदुकीतून निघालेली गोळी पहा काय होतं की जेव्हा आपण गन फायर करतो, बटन दाबतो, तेव्हा गन काय करते, बुलेटला जोरात फेकते बाहेर. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, या ठिकाणी दोन वस्तू आहेत, एक गन आणि एक बुलेट. गनने कोणाला फोर्स लावलं, बुलेटला, आणि बुलेट ही फास्ट स्पीडने निघून गेली. त्याच वेळेस बुलेट सुद्धा गनला फोर्स लावते, तेवढंच पण विरुद्ध दिशेने, आणि त्यामुळे गन थोडीशी मागे झटका मारते. जेव्हा गोळी बाहेर पडते, फायर होते, तेव्हा ती बंदूक मागच्या दिशेने झटका मारते, थोडीशी जाते, जास्त जोरात जाणार नाही, कारण ती बंदूक वजनदार असते. गन वजनदार आहे, बुलेट हलकी आहे, त्यामुळे ती हाय स्पीडनं जाणार. गन वजनदार आहे, ती कमी स्पीडनं मागे झटका. पण दोघांचा चेंज इन मोमेंटम मात्र सेम राहतो. ते पुढे आपल्याला पाहायचं आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये. तर त्यामध्ये लक्षात घ्या, when a bullet is fired from the gun exerts a force, action force on the bullet, so the bullet moves in forward direction with a high speed. At the same time, bullet exerts an equal and opposite force, that is reaction force on the gun, and the gun moves backwards. or the gun recoils, त्याला रिकॉइल म्हणतो, मागे झटका मारणे म्हणजे रिकॉइल. मग या उदाहरणावरून आपल्याला सांगता येते की कुठलीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूला फोर्स लावल्यानंतर, ऍक्शन फोर्स लावल्यानंतर लगेच दुसरी वस्तू पहिल्या वस्तूला रिॲक्शन फोर्स लावत आहे, इक्वल आणि कसं, अपोजिट. यावर स्टेटमेंट सांगता येतं, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट every action force has an equal and opposite reaction force and they act simultaneously. म्हणजे प्रत्येक ऍक्शन फोर्सला रिॲक्शन फोर्स मिळते, पण कसं, इक्वल आणि अपोजिट, आणि दोन्ही एकदाच कार्य करतात. म्हणजे ऍक्शन झाली की लगेच काय मिळत असते, रिॲक्शन. ऍक्शनला रिॲक्शन मिळत असते, इक्वल आणि अपोजिट. Every action has an equal and opposite reaction force and it acts simultaneously. आणि ते दोन्ही एकदाच कार्य करतात. आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येतं क्रिकेटमध्ये. पहा, सध्या IPL चालू आहे, सर्वजण पाहत आहेत. यामध्ये जेव्हा बॉलर हा बॉल फेकतो, बॉल हा बॅटला लागतो. इथं दोन वस्तू कन्सिडर करा, बॉल अँड बॅट. बॉल जेव्हा बॅटला लागला, काय झालं, ऍक्शन, बॉलने ऍक्शन फोर्स लावला बॅटला, त्यामुळे बॅटची स्पीड थोडीशी कमी होती. जो हिट मारतो बॅटनं, बॅट थोडंसं मागे ढकललं जातं बॉल लागल्यावर. त्याच वेळेस बॅट सुद्धा बॉलला रिॲक्शन फोर्स लावते आणि त्यामुळे बॉल हा निघून जातो. एक तर 4 जाईल, एक तर प्लेअरकडे जाईल, नाही तर 6 बसेल. म्हणजे ऍक्शनलाच काय मिळणार, रिॲक्शन. जर बॉल बॅटला लागला नाही तर काय होईल, बॅट जी ओरिजिनल स्पीड आहे त्या स्पीडनं बॅट पुढे जाईल. बॉल लागला तरच बॅटची स्पीड काय होते, कमी होते, कारण बॉलने बॅटवर ऍक्शन केली, त्याच वेळेस बॅटने बॉलवर रिॲक्शन केलं, इक्वल अँड ऑपोजिट. आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगता येते रॉकेटचं. वर्किंग ऑफ रॉकेट. रॉकेटचं जेव्हा आपण रॉकेट सोडतो त्यामध्ये जे इंजिन असते त्यामध्ये इंधन पण असते, फ्युअल असतं.
इंजिन चालवण्यासाठी फ्युअल लागतो. हे फ्युअल इग्नाइट होतं, जळल्या जातं, जळतो आणि त्यापासून इंजिन चालू होतं. आणि इंधन जळाल्यानंतर जे काही फ्युअल आहे ते जळाल्यानंतर जे गॅसेस बाहेर पडतात, रॉकेटच्या मागच्या शेपटीच्या बाजूने गॅसेस जोरात बाहेर पडतात. म्हणजे इंजिनने त्या गॅसेसला काय लावलं, ऍक्शन फोर्स लावला. रॉकेटने त्या गॅसेसला ऍक्शन फोर्स लावला आणि गॅसेस खालच्या दिशेने फेकल्या जातात. त्याच वेळेस गॅसेस सुद्धा काय करतात की त्या रॉकेटला किंवा इंजिनला विरुद्ध दिशेनं रिॲक्शन फोर्स लावतात आणि त्यामुळे रॉकेट हे वरच्या दिशेनं निघायला सुरू होतं. रॉकेटने म्हणजे रॉकेटच्या इंजिनने गॅसेसला खालच्या दिशेनं फोर्स लावतात, ऍक्शन फोर्स बनतो. त्याच वेळेस जे काही गॅसेस आहेत ते रॉकेटला विरुद्ध दिशेने रिॲक्शन फोर्स लावतात, इक्वल अँड अपोजिट, आणि म्हणूनच रॉकेट कार्य करतं. So when the fuel in the rocket ignites, it emits hot gases from the tips of the rocket. रॉकेटच्या शेपटीच्या टोकापासून हॉट गॅसेस बाहेर पडतात इंधन जळाल्यामुळे. At the same time, the hot gases exert reaction force on the rocket and it pushes forward or upward. वरच्या दिशेला त्याला पुढे ढकलतात. हे सगळे उदाहरण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचे आहे. या सगळ्या उदाहरणावरून सांगता येते की एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स अँड ऍक्ट सायमल्टेनियसली. प्रत्येक ऍक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स मिळते आणि ते दोन्ही एकदाच कार्य करत असतात. तर असे न्यूटनचे तिन्ही लॉ आपल्याला सांगतात. पुढे पेज नंबर 14 वर बघा. शेवटी खाली दिले आपल्याला चौकटीमध्ये ऍक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्सेस. या ठिकाणी आपण ऍक्शनला रिॲक्शन मिळते म्हटले, हे दोन्ही फोर्स आहेत. ऍक्शन एक फोर्स आहे, लगेच रिॲक्शन होत आहे, हे पण एक फोर्स आहे. These forces act in pairs. हे नेहमी पेअर्स नसतात, जोडीने असतात. One force cannot exist by itself. एकेरी फोर्स कार्य करत नाही. जेव्हा फोर्स कार्य करते म्हणजे एखाद्या वस्तूवर कार्य करते, त्याच वेळेस ती वस्तू सुद्धा पहिल्या वस्तूवर विरुद्ध दिशेने कार्य करते. ऍक्शनला रिॲक्शन मिळणार असतं. सो ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट सायमल्टेनियसली. दोन्ही एकदाच घडून येत असतात. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. आणि हे दोन्ही फोर्सेस दोन वेगळ्या वस्तूवर कार्य करतात. पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला ऍक्शन करत असेल तर दुसरी वस्तू पहिल्या वस्तूला रिॲक्शन देत असते. म्हणून हे दोन वेगळ्या वस्तूवर कार्य होत असल्यामुळे जरी हे इक्वल आणि अपोजिट असले तर ते कॅन्सल होत नाही. बॅलन्स्ड फोर्स मध्ये वेगळं आहे. बॅलन्स्ड फोर्स मध्ये आपण दोन फोर्स लावतो पण एकाच वस्तूवर, इक्वल लावतो पण अपोजिट लावतो एकाच वस्तूवर. म्हणून दॅट नेट फोर्स इज 0. बॅलन्स्ड मध्ये नेट फोर्स 0, पण या ठिकाणी नेट फोर्स 0 होत नाही. या ठिकाणी कार्य होते कारण ऍक्शन एकावर होत आहे, रिॲक्शन दुसऱ्या वस्तूवर होत आहे. सो दे डू नॉट कॅन्सल इच अदर. त्यामध्ये हे एकमेकाला कॅन्सल करत नाही असं आपल्याला सांगितलं.